मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. कालपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे, परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचं त्यांच्या बरोबर असलेल्या आंदोलकांनी सांगितलं. नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं आणि प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगळे स्वरांचा आरक्षणात समावेश करावा. तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कार्यात रूपांतर करावं या प्रमुख मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून सातत्याने आंदोलन आणि उपोषण करत आहेत. 26 जानेवारी रोजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आंदोलकांना सामोरे गेले आणि त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचं जाहीर केलं. तसेच त्यासंबंधी काढलेली अधिसूचना जरांगे पाटील यांना सोपवली, परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्यावर सध्या आंदोलकांनी आणि डॉक्टरांनी जबरदस्ती सलाईन लावून उपचार सुरू केले आहेत. सकाळी त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला होता, तर दुपारपासून त्यांना पोटदुखी सुरू झाली आहे. त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे अंतरवली सराटी येथे आंदोलनस्थळी त्यांच्या समर्थकांची आणि आंदोलकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना भावनिक आवाहन केलं. ते म्हणाले, मी जर मेलो तर मला असं सरकारच्या दारात नेऊन टाका. मी मेल्यावर या सरकारला धारेवर धरा. सरकारने आपल्याला येत्या 18 किंवा 19 फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण मुंबईला जाऊ. सरकार आपल्यासाठी इथे येत नाहीये तर आपण तिथे जाऊ. मी मेलो तर या सरकारला सोडू नका, मला तिकडे नेऊन टाका. आपण 18 फेब्रुवारीपर्यंत वाट बघू. सरकार आरक्षणाची कायद्याची अंमलबजावणी कधी करणार हे त्यांना आधी आम्हाला सांगावं, त्यानंतर मी उपचार घेण्यास तयार आहे, असं म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारशी चर्चा बंद केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आरक्षण हे कधीपर्यंत भेटलं पाहिजे आणि जरांगे पाटील यांना काय व्हायच्या आधी सरकारने काय निर्णय घेतले पाहिजे तर आम्हाला कमेंट करून सांगा.